अरे ढोल कुठं वाजताना? अरे भाई, ही आमची जुनी पद्धत आहे. इथं फक्त ढोलच वाजतात, इथं डीजे नाही वाजत. तर भाई मराठी शाळेची मुलं आहेत, तर बघू शकता लहानपणीची आठवण आली आज. ढोल वाजत वाजवत अख्ख्या गावात 7 वाजता प्रभात फेरी काढायची. तसेच या पोराने प्रभात फेरी काढलेली आणि हीच मजा लास्टपर्यंत राहावी ही अपेक्षा आहे. त्याच्यामुळे आपण एक छोटीशी मी इकडे राहतो. भारतीय सुजाण नागरिक यांचा मी व्यक्तीचा उल्लेख करू शकत नाही. आज सर्वांचे या शाळेमध्ये या शाळेच्या प्रांगणामध्ये उपस्थित राहिल्याबद्दल मी आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. महत्वाची सूचना म्हणजे वरून घे चांगला यावेळी आपण कट्ट्यावरून ध्वज फडकवतो त्यावेळी कोणी कृपया टाळ्या वाजवायच्या नाही, कारण आपण त्यावेळी सावधान स्थितीमध्ये असतो. मुक्त गावाची शपथ किंवा साक्षरता शपथ. मी अशी शपथ घेते की माझे संपूर्ण कुटुंब गाव 26 जानेवारी 2027 पर्यंत साक्षर करेन. मी स्वतः असाक्षर राहणार नाही आणि इतरांना असाक्षर राहू देणार नाही. मी माझ्या कुटुंबातील सदस्य मित्र आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला
वाचन, लेखन लेखन व संख्याज्ञान शिकवण्यासाठी व संख्यात्मक शिकवण्यासाठी प्रयत्न करेन. प्रयत्न करेन. मी किमान 2 असाक्षर व्यक्ती 2 अक्षर व्यक्ती साक्षर करण्यासाठी साक्षर करण्यासाठी प्रचार व प्रसार करीन. प्रचार व प्रसार करेन. मुलगा असो की मुलगी, मुलगा असो किंवा मुलगी, स्त्री असो की पुरुष, स्त्री असो की पुरुष, सर्वांना समान शिक्षण मिळावे सर्वांना समान शिक्षण मिळावे यासाठी मी प्रयत्नशील राहीन. प्रयत्नशील राहीन. राज्याचे 100% साक्षरतेचे 100% साक्षरतेचे ध्येय गाठण्यासाठी मी माझे सर्वतोपरी व निरंतर योगदान देईन. मी स्वतः शिकेन आणि इतरांना शिकण्यास मदत करेन. ज्यामुळे समाज प्रगती करू शकेल. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बाजूला किंवा शहरात कोठेही बालविवाह होणार नाही बालविवाह होणार नाही याची दक्षता घेऊ. जय जय मातरम मातरम मातरम. विजय सो विजय सो विजय सो. चीन हो या पाकिस्तान. माझ्या 39 वर्षाच्या सेवेमध्ये शिस्तबद्ध थोडं कमीच आहे. यापुढे आपल्या विद्यार्थ्यांची भाषण होणार आहे. पोरीची गाणं. तो एक ही आवाज आहे, भारत माता की जय, भारत माता की जय. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारले आणि भारत एक लोकशाही प्रजासत्ताक देश म्हणून जगासमोर उभा राहिला. हा दिवस आपल्यासाठी स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुतेचे महत्त्व शिकवते. आपल्याला स्वातंत्र्य सहज मिळाले नाही. महात्मा गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या महान व्यक्तींच्या त्यागातून हा आपल्याला अमूल्य वारसा मिळालेला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण केवळ आपल्या हक्कांची चर्चा न करता आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवूया. स्वच्छ भारत, सुरक्षित भारत, समृद्ध भारत आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी आपण प्रतिज्ञा करूया. आपण भारतीय आहोत ना, कोणापुढे झुकलो ना कोणापुढे झुकणार. आपण अभिमानानेच जगणार. हे बोलून मी माझी भाषा संपवते. खूपच छान. या विद्यार्थिनीला शनिवारी भाषण दिलं म्हणजे पहा विद्यार्थ्यांची मेहनत किती शार्प आहे. मैं उस देश की नागरिक हूँ जहाँ छत्रपति शिवाजी महाराज और सम्राट अशोक जैसा राजा था. मैं उस देश की नागरिक हूँ जहाँ हर 50 वर्ष पर रूप पहनावा बदल जाता था. मैं उस देश की नागरिक हूँ जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया को पाया जाता था. मैं उस देश की नागरिक हूँ जिसे अपने भूगोल के पहले इस ब्रह्मांड का भूगोल समझ जाता था. नमस्कार, माझे नाव श्रेया बोलते. मी इयत्ता 7वी शिकत आहे. आज मी तुम्हाला हिंदीमध्ये प्रजासत्ताक दिनाबद्दल काही 2 ओळी सांगणार आहे की तुम्ही शांततेने ऐकाल. आज हमारा प्रजासत्ताक दिन है और हमें एक स्वतंत्र राष्ट्र का हिस्सा होने पर गर्व महसूस करना चाहिए. यहाँ बोलने की आज़ादी हो और अपने तरीके से जीवन जीने की आज़ादी हो. भारत पर लगभग 200 वर्षों तक अंग्रेजों का शासन रहा है. हे बोलून मी माझ्या 2 शब्दामध्ये धन्यवाद. Everyone, respected principal, teachers, parents, and my dear friends. My name is Raj Patila, and I wish you all a very happy Republic Day. To the 26th January 1950, to the 26th January, we are celebrating 77th Republic Day. Republic Day is the national festival of India. On 26th January 1915, our Constitution came into force. The Constitution is the
The Constitution is a supreme law of India. कुठे गाडी तर अंकुश आहे बरोबर.